नमस्कार मित्रांनो, मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात घडत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता. जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता, माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या असतील, बघायच्या असतील, जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चला. जास्तीत जास्त सर्व कवितांना लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कल, आपल्या फॅमिली ग्रुपला, आपल्या कॉलनी ग्रुपमध्ये शेअर करा. आणि तुम्ही जर का मला पहिल्यांदाच आता बघत असणार तर एकदा फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन दिलेलं असतं, त्याच्यावर जाऊन एकदा फक्त क्लिक करा. म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, आजवर मी बऱ्याच विषयांवर, बऱ्याच नात्यांवर, बऱ्याच सणांवर काही ना काही बोलले आहे. आज मी पुन्हा तुमच्यासाठी दैनंदिन जीवनातली नवीन शब्दांची नवीन फुलमाळा गुंफून घेऊन आली आहे. आजचा माझा नवीन सुंदर असा विषय आहे मन. मन काय असतं तर चला जाणून घ्या याच मनावर माझ्या मनाची छोटीशी भावना. मन काय असतं? मन हे देवाने दिलेलं इतकं सुंदर धन असतं की त्याला फुलासारखं जपायचं असतं. वाचलं तर ते एक पुस्तक असतं, नाही तर आयुष्यातलं खाली विरान असतं. मन काय असतं? मन हे देवाने दिलेलं सुंदर असं धन असतं, त्याला फुलासारखं जपायचं असतं. वाचलं तर ते एक पुस्तक असतं, नाही तर फक्त एक खाली विरान असतं. शेवटी ते एक मन असतं. मन हे पाण्यासारखं नितळ असतं, तर कधी हवेसारखं सूक्ष्म असतं. मन जिंकणं खूप सोपं असतं, पण त्याला जपणं हे तितकंच कठीण असतं. मन हे पाण्यासारखं नितळ असतं, तर कधी हवेसारखं सूक्ष्म पण असतं. मन जिंकणं खूप सोपं असतं, पण मनाला समजून घेणं किंवा त्या मनाला जपणं हे तितकंच कठीण असतं. कारण मन ते शेवटी मन असतं. मन कधी सुखावत असतं, तर कधी दुखावत असतं. मन समजणं जर का सोपं झालं असतं, तर आजवर कधीच कोणाचं मन तुटलं नसतं. मन कधी सुखावत असतं, तर कधी दुखावत पण असतं. मन समजणं जर का सर्वांना सोपं झालं असतं, तर आजपर्यंत कोणाचंच मन तुटलं नसतं. शेवटी मन ते मन असतं. मन कधी कोणाला द्यायचं नसतं, कारण मनाचं आणि डोळ्याचं पण नातं जरा वेगळंच असतं. जे मनाला आवडतं ते डोळ्यांना कधीच आवडत नसतं, आणि जे डोळ्यात बसतं ते मनात कधी बसत नसतं. मन हे कधीही कुणाला द्यायचं नसतं, कारण मन आणि डोळ्यांचं पण जरा वेगळंच नातं असतं. जे मनाला आवडतं ते डोळ्यांना कधीच आवडत नसतं, आणि जे डोळे बघतात ते मनात कधी बसत नसतं. शेवटी ते मन असतं. मन मारून जगण्यापेक्षा मन मोकळे करून जगणं खूप सोपं असतं. मन इतकं सुंदर आहे की त्या सुंदर मनाला ओळखायला समोरच्याचं मन सुंदर असणं गरजेचं असतं. मन मारून जगण्यापेक्षा मन मोकळे करून जगणं खूप सोपं असतं. मन इतकं सुंदर असतं की त्या सुंदर मनाला ओळखायला समोरच्याकडे सुंदर मन राहणं गरजेचं असतं, कारण शेवटी ते मन असतं. मन हे पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखं असतं. जितकं त्याला बंधनात ठेवलं तेवढं ते बांधलेलं असतं. त्याला थोडं जरी मोकळं केलं तर ते कुठेही उडू लागत असतं. मन हे पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखं असतं. त्याला जितकं बंधनात ठेवलं तितकं ते बांधलेलं असतं. त्याला थोडं जरी मोकळं केलं तर ते कुठेही उडू लागत असतं, कारण शेवटी ते मन असतं. म्हणूनच आपण त्याला मन वैरी असं म्हणत असतो. कारण ते कुठेही उडू लागत असतं, म्हणून मन चंचल, मन वैरी असं आपण त्याला नाव देत असतो. शेवटी ते मन असतं. मन कसं असावं? मन हे अगदी गुलाबाच्या फुलासारखं असावं. ते इतकं सुंदर असावं, ते कधी कठोर तर कधी हवळं पण असावं. मन हे कसं असावं? मन हे गुलाबाच्या फुलांसारखं असावं. ते बघायलाही सुंदर, बघायलाही सुंदर आणि जपायलाही सुंदर असावं. ते कधीतरी कठोर तर कधीतरी हवळं पण असावं. मन हे असं असावं. खूप सोपं असतं कुणीतरी आपल्याला आवडणं, पण आपण त्याची आवड बनून, त्याच्या मनाला जिंकून, त्याच्या मनावर राज करणं हे तितकंच कठीण असतं. खूप सोपं असतं कोणीतरी आपल्याला आवडणं, पण आपण त्याची आवड बनून, त्याचं मन जिंकून, त्याच्या मनावर राज करणं हे खूप कठीण असतं. मित्रांनो, आयुष्यात जर का काही जिंकायचं असेल ना, तर कुणाचं तरी मन जिंका. मन जिंकायला खूप त्रास होतो. नुसतं गोड बोलून मन जिंकता येत नाही. नुसतं गोड बोलून मनावर राज करता येत नाही. मन जर का जिंकायचं असेल तर परिपूर्ण जिंका. मन असं जिंका की समोरच्याला तुमची आवड झाली पाहिजे, तुम्हाला नाही. मन असं जिंका की समोरच्याला तुमची आवड झाली पाहिजे, समोरच्याला तुमच्याशी बोलण्याचं वेळ लागलं पाहिजे. ते म्हणजे मन. मन जिंकणं खूप कठीण आहे. आयुष्यात पैसे तर सगळेच कमवत असतात, पण कमवायचं असेल तर कोणाच्या तरी हृदयात जागा करा. आणि ती जागा अशी करा की जिथे तुम्ही नसाल तिथे तुमची आठवण झाली पाहिजे. जिथे तुमचं नाव निघलं तिथे त्यांच्या चेहऱ्यावर गोड स्मित हास्य आलं पाहिजे. जिथे तुम्ही नसाल तिथे तुमची आठवण त्यांना आली पाहिजे. जिथे तुम्ही असाल, जिथे तुमचं नाव निघालं तिथे त्यांच्या चेहऱ्यावर गोड असं स्मित हास्य आलं पाहिजे. याला म्हणतात मन.
मन जपायचं असेल तर प्रेमाने जपा. आयुष्य हे खूप छोटं आहे, म्हणून कोणासोबत विश्वासघात करू नका. बोलायचं असेल तर प्रेमाने बोला. कोणाला जर का मन द्यायचं असेल तर चांगल्या हेतूने द्या, वाईट हेतूने देऊ नका. मनावर तर पूर्ण पुस्तक जरी छापलं तरी कमी आहे. माझ्या मनाची ही भावना तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.